वर्षभर टिकणारी रसरशीत तोंडाची चव वाढवणारी चटपटीत चवीची कैरीची चटणी एकदम वेगळी आणि भन्नाट पद्धत आहे. एकदा बनवली तर वर्षभर टिकते. बरं, बनवायलाही जास्त मेहनत लागत नाही किंवा जास्त काही साहित्य लागत नाही. अगदी घरगुती 4-5 वस्तू वापरल्या की ही चटणी तयार होते. आज आपण बनवतोय ताटाची डावी बाजू म्हणजेच तोंडाची लज्जत वाढवणारी, भरलेल्या ताटाची रंगत वाढवणारी चटपटीत अशी कैरीची चटणी. नमस्कार, मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेच या भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता मी या ठिकाणी 1 किलो कैरी घेतली आहे. ही आपण पहिले छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची. यावर बऱ्याचदा चीक लागलेला असतो, तो पूर्णतः काढून टाकायचा आहे. आता आपण ही व्यवस्थित चिरून घेऊया. सर्वात अगोदर कैरीचं देठ आणि बुडखाचा दोन्ही भाग कट करून टाकायचा आहे, कारण जो खालचा भाग आहे ना तो देखील चवीला थोडासा तुरट असतो. आता याची आपण पूर्णतः साल काढून टाकूयात. आता तुम्ही म्हणाला सालेमध्येच तर खरं जीवनसत्व असतं, मग ही का काढायची? साल जर काढली नाही ना तर आपली चटणी लवकर शिजणार नाही. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका हो, सालीचा देखील मी तुम्हाला पुढे वापर सांगणारच आहे. तर बघा, सेम पद्धतीने मी संपूर्ण 1 किलो कैऱ्या छान अशा पटापट साळून घेते. आपल्या संपूर्ण कैऱ्यांची मी पूर्णतः साल काढून टाकली आहे. आता ही बघा, आपल्या या कैऱ्यांची साल, यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे हे फेकून देऊ नका. याला तुम्ही जिरेपूड, काळं मीठ आणि थोडंसं लाल तिखट चोळून हे साल सुकवून घ्या. चवीला फार भन्नाट लागते. किंवा अशीच जरी सुकवली आणि मिक्सरला दळून ठेवली तर तुमची आमचूर पावडरही तयार होईल, जी तुम्ही चाट मसाला म्हणून वापरू शकता. आता इकडे बघा, मी या कैऱ्यांच्या पटापट थोड्याशा मोठ्या आकाराच्या फोडी करून घेतीये. कैऱ्या आपल्या जास्तच कडक नाही आहेत, त्यामुळे पटापट चिरल्या जात आहेत. यामधील फक्त जे बी आहे ना ते आपल्याला काढून टाकायचंय. तर बघा, साधारणतः या साईजमध्ये मी या कैऱ्या चिरून घेतीये. सध्याला पावसाचं वातावरण सुरू झालंय आणि अशा या वातावरणामध्ये बऱ्याचदा भरपूर साऱ्या कैऱ्या पडतात. तर अशा कैऱ्या फेकून न देता तुम्ही त्याची देखील सेम पद्धतीची चटणी बनवून खाऊ शकता. फक्त ही चटणी जास्त काळापर्यंत टिकणार नाही, कारण त्या कैऱ्यांमध्ये थोडंफार पाणीही गेलेलं असू शकतं. कैऱ्या आपल्या संपूर्ण चिरून झाल्या, छान अशा मोठ्या मोठ्या आकाराच्या फोडींमध्ये कट करून घेतल्या. आता यामध्ये चवीनुसार काही सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद, पाऊण चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. लाल तिखटना शक्यतो थोडाशा डार्क लाल रंग येईल अशा पद्धतीचं वापरा, किंवा तुम्ही काश्मीरी लाल तिखट वापरलं तरीही चालेल. संपूर्ण मसाले व्यवस्थित असे कैरीच्या फोडींना कोट करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. ही कैरीची फोड ना अशीच खाल्ली तरीही जबरदस्त लागते. मी देखील खाऊन बघितली, पण मला काय जास्त ही कैरी आंबट वाटत नाहीये. आता यानुसारच आपण गूळ देखील चिरून घेतलेला आहे. लगेचच आपण फोडणीकडे वळूयात. त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली. त्यामध्ये फक्त चमचाभर तेल टाकायचे. तेल अगदी कमीत कमी वापरलं तरी देखील चालणार आहे. अर्धा चमचा मोहरी टाकूयात. मोहरी छान अशी तडतडली गेली, फुटली गेली की मगच 1 चमचा कलोंजी टाकायची. याऐवजी तुम्ही तिळही वापरू शकता. पाव चमचा मेथ्या म्हणजेच मेथी दाणे घातले. अर्धा चमचा कच्ची बडीशोप घालूयात. अर्धा इंच दालचिनीचे 2-3 तुकडे करून घालूयात. 1 इलायची या पद्धतीने फोडून घालूयात आणि सोबतच 2 चिमूट हिंग घालूयात. ही संपूर्ण फोडणी हलकीशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. आपला हिंग देखील अगदी छान असा फुलला गेलाय. संपूर्ण पदार्थ हलकेसे तळले गेलेत. लगेचच या चटकदार कैरीच्या फोडी घालायच्या आहेत. पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचंय. यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमी किंवा मध्यमच ठेवायची आहे, कारण यामध्ये आपण जरा सुद्धा पाण्याचा अंश वापरत नाहीये. तर आपल्या या फोडी कढईला चिकटल्या जायला नकोय किंवा करपल्या जायला नकोय. या चटणीला बरेच जण हिंदीमध्ये कैरीची कलोंजी देखील म्हणतात किंवा मेथांबा देखील म्हणतात. चवीला भन्नाट लागते, त्यामुळे तुम्ही देखील आवर्जून करून बघा. संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यावर झाकण ठेवूयात आणि फक्त 1 ते 1.5 मिनिटाची वाफ काढून घेऊयात. झाकणावर जर अशी वाफ आल्यासारखी दिसली की लगेचच झाकण खोलून बघतीये. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. तसं तर मी या कैरीच्या फोडींना थोडंसं अगोदरच मीठ लावलेलं असल्यामुळे याला बरंचसं अंगचंच पाणी सुटलं होतं. त्यामध्ये या फोडी 50% वाफवल्या गेलेल्या आहेत. आता यामध्ये 1 वाटी गूळ घालूयात. गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. साधारणतः 1 किलो कैरीकरिता मी वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम गूळ घातला आहे. तशा तर माझ्या या कैरीच्या फोडी थोड्याशा कमीच आंबट होत्या.
पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता या गुळाला जे पाणी सुटेल ना त्यामध्येच आपल्या या फोडी छान अशा सॉफ्ट होईपर्यंत एकदम कमी गॅसवर शिजवून घ्यायच्या आहेत. त्यामुळे यावर झाकणही ठेवू. तर बघा आता काही वेळानंतर झाकण खोलून बघतेय, आपल्या या गुळाला खूप छान असं पाणी सुटलंय आणि रंग तर बघा काय जबरदस्त आलाय. आपल्या या कैरीच्या फोडी देखील दिसतानाच बघा किती साऱ्या ट्रान्सपरंट दिसायला लागलाय. यातील एखादी मोठ्या आकाराची फोड तुम्ही दाबूनही बघू शकता. बघा किती छान अशी सॉफ्ट झाली आहे. जर ही 5-10% कसर राहिली असेल तरी देखील तुम्ही गॅस बंद करू शकता, कारण गूळ हा लवकर थंड होत नाही. त्यामुळे जरा वेळानंतर या कैरीच्या फोडी आणखी थोड्याशा सॉफ्ट होतात. ही कैरीची चटणी थंड झाल्यानंतर देखील आणखी थोडीशी घट्टसर होते. तुम्ही ही हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये फक्त पाण्याशी संपर्क येणार नाही या पद्धतीने स्टोअर करू शकता. अगदी वर्षभर देखील आरामशीर टिकते. फ्रीजमध्ये जर ठेवली ना तर हिचा रंग देखील असून असाच राहतो, जरासुद्धा काळपट पडत नाही. तर तुम्हाला आजची ही चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.